नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण आज नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी बघा IBPS पॅटर्न नुसार मित्रांनो बघा पद गट ड शिपाई या पदासाठी गणित व बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट PYQ असे या ठिकाणी बघा आपण आज मित्रांनो प्रश्नासाठी या ठिकाणी कव्हर करत आहोत। त्यामुळे बघा तुम्ही जो हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासून घ्या आणि नवीन असेल आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब देखील आताच करून घ्या। बघा मित्रांनो, एकदम मित्रांनो शॉर्ट ट्रिक्स नुसार बघा या ठिकाणी आपण मित्रांनो हे जे सर्व काही प्रश्न आहेत मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो बघा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये पडतील या प्रकारच्या ठिकाणी मित्रांनो आपण आज बघा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नसंच कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, शक्यतो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासण्याचा प्रयत्न करा। बघा पहिला प्रश्न काय आहे, कशा स्वरूपाने या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे। एका परीक्षेत एक्स आणि वाय हे दोघे एकूण गुणांपैकी क्रमशः 60% व 30% गुण प्राप्त करतात। त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज किती 783 आहे, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती या प्रकारचा या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, तर काही करू नका। बघा या ठिकाणी एक्स आणि मित्रांनो दोघं एक्स आणि वाय हे बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स व वाय या ठिकाणी बघा मित्रांनो बघा दोघे एकूण गुणांचे मित्रांनो क्रमशः काय बघा गुणांपैकी 60% व 30% गुण मित्रांनो प्राप्त करतात। किती 60% व 30% मित्रांनो सरळ म्हणून जे तुम्ही बरोबर आहे हे 60% प्लस 30% करून घ्या, झालं की मित्रांनो एकूण 90% झाले प्राप्त करतात। बघा या ठिकाणी मित्रांनो प्राप्त गुणांची बेरीज किती आहे मित्रांनो, ठिकाणी प्राप्त गुणांची बेरीज 783 ठिकाणी आपण त्याच्या मित्रांनो ठिकाणी टक्क्यांची बेरीज केलेली आहे, इतकं लक्षात ठेवा। तर ती परीक्षा मित्रांनो एकूण किती गुणांची होती, तर सरळ मित्रांनो त्यांना एकूण प्राप्त किती गुण आहेत बघा 783 आहेत। बघा 783 त्यांना गुण मिळाले आहेत। हे 783 मित्रांनो गुण आहेत बघा दोघांचेही हे 90% इतके असणार आहेत। तर या ठिकाणी पूर्ण आपल्याला 100% गुण काढायचे आहेत। त्यामुळे बघा या ठिकाणी या टक्क्यांच्या खाली 100% आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला काढायचे ते सर्व गुण। तर बघा आता काही करू नका, याचा करा तुम्ही तिरपा गुणाकार। ह्या मित्रांनो बघा 783चा तिरपा गुणाकार या 100शी करून घ्या आणि हे जे मित्रांनो बघा 90 आहे 90चा तिरपा गुणाकार प्रश्नचिन्हाशी म्हणून हे की नाही 90ला 90 जशाच तशी। काही करू नका, बघा हा वरचा एक शून्य कॅन्सल झाला, खालचा एक झाला शून्य कॅन्सल। आता बघा 9 1 9 9 8 72 उरले किती 6 9 7 63। आता मित्रांनो आले किती 87 गुणाकारात या ठिकाणी 10 आलं। आता बघा मित्रांनो या ठिकाणी 87 आणि समोरचा एक शून्य जास्त समोर या ठिकाणी किती मित्रांनो 870 मित्रांनो बघा या ठिकाणी गुणांची मित्रांनो परीक्षा होती 870। किती पर्याय क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला किती एकदम मित्रांनो सोप्या पद्धतीने प्रश्नाचे योग्य आन्सर काढता येतं। पुढे बघा प्रश्न क्रमांक मित्रांनो दुसरा कशा स्वरूपाचा आहे। हा प्रश्न पाहण्यात मित्रांनो एक आनंदाची बातमी म्हणजे बघा आम्ही तुमच्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी किती 1500 प्लस बघा या ठिकाणी 1500 मित्रांनो प्लस या ठिकाणी GK JS आणि करंट अफेअर्स मित्रांनो प्रश्नाचा या ठिकाणी एक आम्ही महाढोकळा बघा लॉन्च केलेला आहे। मित्रांनो बघा हा महाढोकळा तुम्ही नक्की खरेदी करा। बघा हा खरेदी मित्रांनो पेड आहे। खरेदी करण्यासाठी मित्रांनो बघा तुम्ही काय करा 7414 93 मित्रांनो 07 हा आपला बघा या ठिकाणी क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 50 रुपये पे करा आणि पे केलेली जी स्क्रीनशॉट आहे मित्रांनो ती आहे बघा नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्ही किती पाठवून टाका। बघा 99 रुपये पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। तुम्हाला बघा या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला हा मित्रांनो जो महाढोकळा या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। बघा तुम्ही नक्की बाय करून घ्या मित्रांनो। या ठिकाणी बघा आम्ही वेळोवेळी सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी ओरडोरडू, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आतापर्यंत बघा आमच्या या ठिकाणी बघा मित्रांनो बघा आमच्या ठिकाणी टीमच्या मित्रांनो माहितीनुसार बघा टीमच्या आतापर्यंत बघा या ठिकाणी मित्रांनो 1400 प्लस किती 1400 प्लस मित्रांनो या ठिकाणी ठोकळ्याच्या बघा प्रति या ठिकाणी मित्रांनो आपल्या विक्रीला गेलेल्या आहेत बघा या ठिकाणी इतक्या प्रति। तर बघा तुम्ही सुद्धा मित्रांनो अवश्य बाय करून घ्या। अत्यंत मित्रांनो बघा PYQ असे बघा IBPS ने रिपीट केलेल्या ठिकाणी प्रश्नसंच आपण मित्रांनो या ठिकाणी अभ्यासलेले आहोत। सॉरी या ठिकाणी बघा आपण त्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत। त्यामुळे बघा तुम्ही जो हा महाढोकळा बघा एकदाशी अवश्य खरेदी करून बघा आणि सर्व त्याचा तुम्ही अभ्यास करून घ्या। तर बघा प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी कशा लेवलचा आहे। तर बघा एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% ने कमी केली, नंतर पुन्हा 10% ने कमी केली, तर
त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली या प्रकारचा प्रश्न विचारलाय। काही करू नका। या ठिकाणी बघा मित्रांनो, एक वस्तू आहे मित्रांनो, ती वस्तू आपण या ठिकाणी एक्स मानून घेऊ। समजा मित्रांनो ती जर वस्तू या ठिकाणी एक्स आहे, तर बघा मित्रांनो प्रत्येक वस्तूची किंमत ही 100% असते, म्हणून या ठिकाणी आपण 100% घेऊ। जर मित्रांनो 100% मधून जर त्या सुरुवातीला वस्तूची किंमत 20% कमी केली, म्हणजे मित्रांनो किती 80% मित्रांनो बघा ती 80%ला ती जी वस्तू आहे या ठिकाणी मिळणार असेल। पुन्हा बघा या ठिकाणी मित्रांनो टक्क्यांच्या खाली या ठिकाणी 100% घेणं आपल्याला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। पुन्हा मित्रांनो 10% कमी केलं, या 100 मधून 10% कमी केलं 90%। आता टक्क्यांच्या खाली या ठिकाणी पुन्हा एकदा 100%। आता बघा हे 100 सरळ तुम्ही कॅन्सल करून टाका। हे खालचा एक वरचा एक वरचा एक खालचा एक, किती मित्रांनो आता झाले किती 9 मित्रांनो झाले किती बघा या ठिकाणी, सॉरी 8 गुणाकारात 9 आहे त्यावरी, फक्त आणि फक्त 8 गुणाकारात 9 झाले किती 8 9 72 मित्रांनो सरळ। आता हे सुरुवातीला आपण 100 घेतले होते, 100 मित्रांनो या 100% जर आपण हे जर आपण 72 या ठिकाणी मायनस केले, उरले किती बघा या ठिकाणी 72 100 72 गेलं 28% या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी काय ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। बघा पर्याय क्रमांक ड 28% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी कशा लेवलचा आहे बघा। 5 विषयांच्या गुणांची सरासरी 65, पहिल्या 4 विषयात अनुक्रमे 60 65 70 68 गुण आहेत, तर 5व्या विषयातील गुण या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो बघा। 5 विषयांच्या मित्रांनो गुणांची सरासरी या ठिकाणी किती 65 आहे सरळ। बघा मित्रांनो पहिल्या 4 विषयात किती 60 या ठिकाणी सरासरी म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी सरासरी 65 म्हणजे आपल्याला प्लस करून घ्यावं लागेल। 60 प्लस पुन्हा या ठिकाणी 65 प्लस 70 प्लस 68 प्लस या ठिकाणी आपल्याला 5व्या विषयातील काढायचे आहेत, म्हणजे ठिकाणी 5वा विषय आपल्याला माहित नाही, म्हणजे ठिकाणी आपण सरळ प्लस एक्स 5वा विषय मानून घेऊ। छेदामध्ये मित्रांनो बघा सरासरी म्हणलेला आहे, म्हणजे ठिकाणी किती 5 विषय आहेत, म्हणजे ठिकाणी 5 आणि बरोबर मित्रांनो यांची एकूण सरासरी किती आहे तर 65 आहे। आता बघा मित्रांनो या जर आपण सर्वांच्या अंकांची वरीची जर बेरीज केली तर ती होते मित्रांनो बघा या ठिकाणी 263 किती 263 प्लस हे एक्स ला एक जशास तसं, आणि मित्रांनो बघा हे छेदातलं 5 ला 5 जशास तसं, आणि गुणाकारात मित्रांनो हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी बरोबर 65 ला 65 जशास तसं। आता बघा काही करू नका मित्रांनो, सरळ काय करा बघा या ठिकाणी 200 किती मित्रांनो 263 आहे ना, हे 263 प्लस एक्स ला एक्स जशास तसं ठेवा, आणि मित्रांनो हे जे भागाकारात 5 आहे गुणाकाराचा करून घ्या सरळ। किती 5 मित्रांनो झाले किती बघा 25, याच्या सोबत गुणाकार करा, उरले किती 2 5 किती 30 मित्रांनो या ठिकाणी झाले किती 32, म्हणजे किती 325 सरळ मित्रांनो। आता किती या ठिकाणी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काही करू नका सरळ मित्रांनो हे एक्स बरोबर घेऊन टाका। इथून एक्स बरोबर जर 325 मायनस जर आपण 263 या ठिकाणी केलं तर मित्रांनो उरतं किती बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त 62 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब मित्रांनो। तर किती त्या 5व्या विषयातील मित्रांनो एकूण गुण किती असणार आहेत त्या 5व्या विषयातील, तर एकूण 62 गुण असणार आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा पुढे कशा लेवलला आपल्याला मित्रांनो सोडवायचा आहे। 4था प्रश्न बघा। बघा तर मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला, तर बघा डी चा संबंध डब्ल्यू शी आहे, तर एफ चा संबंध मित्रांनो प्रश्नचिन्हाची, तर बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल काही केलं नाही मित्रांनो। बघा या ठिकाणी अशा प्रकारे बघा तुम्हाला या ठिकाणी एबीसीडी उतरून घ्यायचे आहे आणि या प्रश्नाचे आपल्याला योग्य आन्सर शोधायचा आहे। तर डी चा डब्ल्यू शी मित्रांनो संबंध कसा आहे बघा, डी च्या मित्रांनो बघा एकदम खालची संख्या डब्ल्यू आणि एफ च्या एकदम खालची संख्या मित्रांनो या ठिकाणी कोणती असणार आहे तर यू, म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी असणार आहे बघा यू। मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्यासाठी बघा ए ते एम पासून तर एम पुन्हा एमच्या खालीच एन घ्या आणि एन पासून ते झड पर्यंत बघा वरी 13 खाली 13 अशा अक्षर तुम्ही मांडून घ्या, आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी अशा प्रश्न विचारला तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता। पुढे बघा 5वा प्रश्न बघा 1200 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात किती मित्रांनो 360 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दर मित्रांनो दर साल दर शेकडा किती या प्रकारे काढायचा आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी काय या ठिकाणी मित्रांनो आपल्याला व्याज किती दिलं बघा, सरळ व्याज 360 रुपये दिले, सरळ हे 360 ला 360 मित्रांनो काही करू नका जशाच तसे उतरून घ्या बरोबर। आता मित्रांनो बघा या ठिकाणी मुद्दल किती आहे 1200 रुपये, 1200 रुपये घेऊन टाका, गुणाकारामध्ये या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मुदत किती आहे 5 वर्षाची, 5 वर्षाची मुदत घेऊन टाका, आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काढायचं आहे व्याजदर, त्यामुळे बघा या ठिकाणी एक्स मानून घ्या,
आणि मित्रांनो बघा या ठिकाणी टक्क्यांच्या खाली या ठिकाणी बघा या ठिकाणी व्याजाचा दर मित्रांनो या ठिकाणी टक्क्यामध्ये असतं, त्यामुळे बघा या ठिकाणी आपल्याला छेदामध्ये 100% घेणं आवश्यक असणार आहे. सर्व मित्रांनो बघा आता काय करा, हे जे मित्रांनो 360 आहेत मित्रांनो 360ला 360 जशाच तसे राहतील आणि मित्रांनो गुणाकारामध्ये हे जे 100 भागिलेमध्ये आहेत छेदामध्ये खाली वरीवर मित्रांनो गुणाकारामध्ये होतील. आणि मित्रांनो हे जे अंशामध्ये आहेत मित्रांनो 1200 गुणाकारात 5 हे छेदामध्ये जातील 1200 गुणाकारात 5. आता बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा 5 1 5, पुन्हा बघा 5 7 35, उरलं किती मित्रांनो 1 5 2 10, उरलं किती मित्रांनो आता वरी 72 छेदामध्ये मित्रांनो ठिकाणी 12, या ठिकाणी किती 12 सकम 72, म्हणजे या ठिकाणी किती 6% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. किती या ठिकाणी व्याजाचा दर मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 6% असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी कशा स्वरूपाने आपल्याला सोडवता येतं बघा. पित्तळ या संमिश्रणामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 7 आहे. जर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात तर मित्रांनो बघा तर किती 700 ग्रॅम मित्रांनो पितळेच्या मित्रांनो भांड्यामध्ये मित्रांनो जस्ताचे या ठिकाणी किती ग्राम असले बघा, या ठिकाणी जस्त किती ग्राम आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो बघा. या ठिकाणी जस्त तांबे व जस्ताचं प्रमाण या ठिकाणी आपण सर्वप्रथम काढून घेऊ बघा. या ठिकाणी तांबे व या ठिकाणी जस्त लिहून घेऊ बघा जस्त. तर मित्रांनो बघा या ठिकाणी तांब्याचं प्रमाण किती आहे मित्रांनो, तांब्याचं 13 आहे व जस्ताचे या ठिकाणी 7 आहे. जशाच तसं घेऊन टाका. सरळ मित्रांनो काही करू नका, सरळ हे मित्रांनो किती या ठिकाणी मित्रांनो 13 व 7 मित्रांनो या ठिकाणी आहे ना, सरळ काही करू नका बघा. आता हे जे मित्रांनो 13 आहे बघा या ठिकाणी 13ला मित्रांनो बघा 13x माना. पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी दोघे मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे तर मिश्रण मित्रांनो बघा या ठिकाणी पितळेच्या भांड्यामध्ये मित्रांनो एका जागी झालेला आहे, त्यामुळे बघा या ठिकाणी आपण प्लस करून घेऊ. पुन्हा जस्ताचं मित्रांनो या ठिकाणी एकूण किती आहे बघा प्रमाण, तर जस्ताचं प्रमाण मित्रांनो या ठिकाणी आहे 7, या ठिकाणी 7x बरोबर 700 ग्रॅम हे पितळेच्या भांड्यातलं घेऊन टाका. आता बरोबर मित्रांनो बघा या ठिकाणी हे किती 13x प्लस जर आपण या ठिकाणी 7x प्लस केलं तर झाले किती बघा या ठिकाणी 20x बरोबर हे झाले 700. ओके मित्रांनो जशाच तसं. तर आता बघा या ठिकाणी जर मित्रांनो आपण x बरोबर हे 700 छेदामध्ये 20 करा बघा. आता हे वरचा 1 शून्य खालचा 1 शून्य कॅन्सल, पुन्हा 2 6 हाताला 1, पुन्हा 2 5 10 आलं किती 35. मित्रांनो बघा या ठिकाणी 35 ग्रॅम या ठिकाणी आलेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जस्ताचं या ठिकाणी प्रमाण करण्यासाठी काही करायचं नाही, सरळ या ठिकाणी 35ला गुणाकारामध्ये या ठिकाणी जस्ताच्या प्रमाणानं गुणाकार करून टाकायचं. जस्ताचं प्रमाण किती 7, 35 गुणाकाराचं या ठिकाणी आपण 7 केलं झालं किती 245 मित्रांनो ग्रॅम. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी जस्ताचं असणार आहे किती 245. या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला 7वा प्रश्न बघायचा आहे बघा. पुढे बघा मित्रांनो 7वा प्रश्न विसंगत पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. 15 63 80 26 पैकी विसंगत पद कोणतं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी केलंय काय, काहीच केलं नाही बघा. या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी 4चा वर्ग केले बघा, 4चा या ठिकाणी वर्ग केलंय. तर 4चा मित्रांनो या ठिकाणी वर्ग किती आहे 16, 16तून 1 गेलं उरलं किती 15. पुन्हा या ठिकाणी 8चा वर्ग केलं बघा. या ठिकाणी 8चा वर्ग, 8चा वर्ग मित्रांनो झालं किती 64, 1 मायनस केलं 63 उरलं. पुन्हा या ठिकाणी 9चा वर्ग केलं बघा. या ठिकाणी 9चा वर्ग, 9चा वर्ग 81, 81 मायनस 1 केलं उरला 80. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 5चा वर्ग केलं बघा. या ठिकाणी आता या ठिकाणी 27 तर कोणत्याही वर्गाची मित्रांनो कोणत्याही संख्येच्या ठिकाणी 27 वर्ग संख्या नाही, परंतु 26च्या अलीकडली 25 आहे बघा. या ठिकाणी 5 आहे बघा. 5चा वर्ग किती मित्रांनो 25 आणि प्लस या ठिकाणी 1 केलं बघा 26, म्हणजे या ठिकाणी किती प्लस जर 1 केलं तर झालं किती 26. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो काय तर मित्रांनो थोडंसं वेगळं बघा. या ठिकाणी 5चा वर्ग आणि 1 प्लस केल्यावर मित्रांनो किती थोडीशी वेगळी संख्या म्हणजे या ठिकाणी 26 या ठिकाणी असणार आहे किती. या ठिकाणी वेगळा कडक पर्याय क्रमांक मित्रांनो किती ड या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कशा ठिकाणी मित्रांनो बघा तुम्हाला बघा या ठिकाणी प्लस व मायनस या ठिकाणी करून विभाग बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गोंधळवण्याचा प्रयत्न करत असतं. पुढे बघा शेवटचा प्रश्न मित्रांनो. हा प्रश्न बघा मित्रांनो या प्रकारचे प्रश्न आपण या अगोदर देखील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघा अभ्यासलेले आहेत. तर बघा मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी सोडवत आहे. तर प्रश्नाचे ज्या मित्रांनो जे योग्य आन्सर आहे मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत बघा. हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंटमध्ये पिन करून सांगायचं आहे.
आणि बाकी तुम्हाला आतापर्यंत बघा आपला हा व्हिडिओ देखील कसा वाटला ते देखील सांगून टाका। आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपला हा आणखीन सुद्धा महाठोकळा जर खरेदी केला नसेल तर बघा अवश्य हा बघा तुम्ही महाठोकळा 1500+ प्रश्नांचा आपला बघा मित्रांनो अवश्य बाय करून घ्या। जीके जीएस प्रश्न आणि करंट अफेअर्समध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत। बघा तुम्ही अवश्य मित्रांनो अगदाशी खरेदी करून घ्या। आतापर्यंत बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो बघा 1400+ मित्रांनो बघा या ठिकाणी या महाठोकळाच्या प्रति बघा आतापर्यंत मित्रांनो विक्रीला गेलेल्या आहेत। त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा हा महाठोकळा अवश्य बाय करून घ्या, खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी 7414 939007 मित्रांनो या नंबरवरती फक्त आणि फक्त किती 99 रुपये मित्रांनो पे करा। आणि मित्रांनो पे केली जी स्क्रीनशॉट आहे बघा ती नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। तुम्हाला बघा मित्रांनो लगेच 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही तुम्हाला मित्रांनो महाठोकळा गिव्ह करून टाकणार आहोत। तर बघा मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य आपला व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर करून टाका। आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन भागासोबत, तोपर्यंत बघत राहा तुम्ही हे आपलं आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल। धन्यवाद।